नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथा, कादंबरी, ललित लेखन हा साधारण ढोबळ मनाने आपण साहित्य म्हटल्यानंतर याचा विचार करतो. पण मंडळी अनुवाद हा सुद्धा खरं तर एक स्वतंत्र साहित्याचा विषय आहे. आणि अनुवादाचं कौशल्य हे देखील लेखकाचं म्हणून एक वेगळं कौशल्य असतं. आज त्याचाच अनुभव आपण घेणार आहोत. कारण आज आपल्यासोबत आहेत लेखिका आणि अनुवादक नीता कुलकर्णी आणि कवयित्री लेखिका प्रिया जामकर. दोघींचंही अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. खरं तर हेच आहे की सगळ्याच माध्यमातनं आपली मराठी भाषा कशा पद्धतीने व्यक्त होते आणि इतर भाषेतलं साहित्य सुद्धा आपल्याकडे आल्यानंतर ते आपलंसं कसं होऊन जातं ह्याचा अनुभव खरं तर अनुवादातनं येत असतो. आणि त्यामुळेच आजचा विषय खूप वेगळा होणार आहे. मी निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांना. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज साहित्य रंगाच्या या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते. आणि गेलं वर्षभर आम्ही सातत्याने विविध प्रकारनी साहित्याचा आविष्कार जे करत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम घेतोय. मुख्य म्हणजे जागतिकीकरणानंतर 90 सालानंतर तंत्रज्ञानाचा झालेला वापर, समाजामध्ये, कुटुंबामध्ये, त्याचबरोबर शहरीकरणामुळे झालेले मोठे बदल, स्त्रीच्या जीवनामध्ये पडलेला फरक, दारिद्र्याचं झालेलं जागतिकीकरण, त्याचबरोबर काही क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी मारलेली फार मोठी प्रगती आणि मुसंडी, अशा अनेक माध्यमांमधून स्त्रिया स्वतःला व्यक्त करायला लागल्या. पण हे फक्त स्त्रीपुरतं मर्यादित नाही आहे, तर पुरुष सुद्धा साहित्यिक असो, स्त्री साहित्यिक असो, जगातले बदल जे घडत आहेत, मग ते महाराष्ट्रातले असतील, धरणग्रस्तांचे असतील, अजून वेगवेगळ्या प्रकारनी वंचित राहिलेल्या लोकांचे असतील, किंवा समाजाच्या मध्ये एका अर्थाने अनेक गोष्टी सकारात्मक वाटायला आल्या तरी काही आलेले वेगळे विपरीत अनुभव असतील, त्या पार्श्वभूमीवरती विशेषतः 90 नंतर जे अधिक लिखाण करायला लागलेले आहेत त्यांना आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ जुन्या जाणत्यांना टाळतो असं नाहीये, पण बऱ्याच वेळेला साहित्याचा आढावा म्हटलं की अगदी डायरेक्टली 1900 किंवा त्याच्या आधी सालापासून सुरुवात होते आणि 10 दशकातून आत्ताला पोचेपर्यंत शेवटी 20 नंतरच्या साहित्यासाठी, विशेषतः गेल्या 5-6 वर्षातल्या पोस्ट कोविड, याच्यासाठी फक्त 2च वाक्य शिल्लक राहिलेली असतात. आणि त्याच्यात परत आपण दशक द्यायची किंवा 47 पर्यंतची वाट बघण्यापेक्षा गेल्या 20-25 वर्षामध्ये जे नवनवीन प्रयोग झालेले आहेत, स्वरूप बदलत आहे समाजाचं, भाषेचं. आणि दुसरं म्हणजे वैश्वीकरणाचा एक अजून फायदा म्हणजे जगामधला मराठी समाज सुद्धा जास्त जोडला जातोय. मग अशा वेळेला यूट्यूबवरून, एक्सवरून, फेसबुकवरून या सगळ्याचं प्रसारण करण्याचा एक फायदा पण आहे की मोठ्या प्रमाणात जे लोक येऊ शकत नाहीत स्वतः प्रत्यक्षामध्ये, त्यांच्याशी सुद्धा संवाद होऊ शकतो. आणि आपल्याकडे जे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम होतात किंवा परिसंवाद होतात त्याच्यामध्ये दिलेल्या विषयामध्ये साहित्यिकांनी बोलणं अपेक्षित असतं. त्यामुळे साहित्याच्या मागची भूमिका किंवा स्वतः साहित्यिकाला स्वतःचं आवडणारं साहित्य किंवा ज्याच्याबद्दल त्यांना लोकांच्या बरोबर संवाद साधावा असं वाटेल, त्याला तेवढी संधी मिळत नाही. आणि म्हणून आपण हा साहित्य रंग कार्यक्रम सुरू केलाय. आज डॉक्टर प्रिया जामकर आणि नीता कुलकर्णी या दोघी जणी, मी असं म्हणेन की आधुनिक स्त्रीचं वर्णन करत असतानाच ज्यांनी जुने वेगवेगळे मार्ग हाताळले पण त्यांना जुनं म्हणता येणार नाही, जे खूपच आधुनिकतेतून पुढच्या काळामध्ये आहेत, अशाबद्दलचे अनेक प्रयोग आपण केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कमल देसाई आणि यांचे साहित्य, यांचा चिकित्सक अभ्यास याच्यावर प्रिया जामकर यांनी प्रबंध लेखन केलेलं आहे. निवडक भारत सासने या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर कमल देसाई यांच्या असंग्रहित कथा आणि कविता यांचं संपादन केलंय. हे मला फार मोठं काम याच्यासाठी वाटतं की बऱ्याच वेळेला ते साहित्यिकांच्या नंतर त्यांच्या मनात काय होतं हे ओळखून त्यांचं काम पूर्ण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्या साहित्यिक मैत्रीला जागणं असतं. आणि तसं प्रिया जामकर यांनी त्यांच्या गुरु किंवा त्यांच्या ज्या एक आदर्श व्यक्ती असतील त्यांच्या संदर्भामध्ये हे काम केलेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या मराठी अभिजात साहित्य कृतींचं ध्वनिमुद्रण झालेलं आहे. त्याचबरोबर कविता लेखन आणि नावं सुद्धा छान आहेत तुमच्या सगळ्या साहित्याची. बिंदूत खूप जागा आहे, चल भटकू, विस्कटू, धावू. त्यातलं विस्कटू मला आवडलं, कारण ज्यावेळेला माणूस वेगाने चालतो तेव्हा बऱ्याच गोष्टी विस्कटतातच आणि त्या विस्कटणं म्हणजेच बदल असतो. या दृष्टिकोनातून
तो पसारा नसून एक वाऱ्याचा झोप आहे. आणि तिसरा कविता संग्रह प्रसिद्धीच्या वाटेवर आहे आणि त्यामुळे तुमचं ऐकायला मी स्वतः तर उत्सुक आहेच. पण SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे मराठी विभागाच्या तुम्ही प्रमुख आहात. माझं एक काम आहे वेगळं साहित्य विषय, त्यामुळे ओके. SNDT मराठी साहित्याचं कोण आहे असं मी गेल्याच आठवड्यात प्रश्न विचारत होते आणि तुमची माझी आता भेट झालेली आहे. त्यामुळे मला खूप त्याचाही विशेष वाटते, आनंद वाटतोय. कारण SNDTचा मोठा वाटा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि अनेक ठिकाणी स्त्री साहित्यामध्ये, स्त्रीविषयक अभ्यासामध्ये खूप चांगलं त्यांचं योगदान अनेक दशकं राहिलेले आहे आणि त्याचे अनेक आमच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्याकडून सुद्धा हे सगळ्या कामाची माहिती होत असते. त्या दृष्टिकोनातून तुमचंही आज मराठी विभाग प्रमुख म्हणून सुद्धा काम आहे. त्याबद्दल मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. नीता कुलकर्णी या 20 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी शब्दांकन केले. तुम्ही जी नावं निवडली आहेत ना, ज्यांची तुम्ही अनुवाद केलेले आहेत, ती खरंच खूप चांगली आणि आणखीन नेहमीच्या चौकटीच्या बाहेरची, पण नॅशनलला, राष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती जी खूप लोक गाजतात आणि ज्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि काही वेळेला त्यांची भाषा वेगळी असते. त्यामुळे सामान्य वाचकांना त्याच्यात तेवढं साम्य किंवा सहजगत्या त्याच्यात मिसळून जाणं शक्य होत नसतं. आणि त्या दृष्टिकोनातून खरं सांगायचं तर करण जोहर यांचं आत्मचरित्र, योगाचार्य BK अय्यंगार, त्याच्यानंतर एक होती ऋतू, बराक ओबामा, सुपर पॉवर, अशा अनेक गोष्टींच्या, पियुष मिश्रा यांच्या साहित्याचा तुम्ही अनुवाद केलेला आहे. आणि त्याचबरोबर चरित्रही हरिप्रसाद चौरसिया, ख्यातनाम बासरी वादक यांचं आपण चरित्राचा अनुवाद केलेला आहे. आणि 3 अनुवादित पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तुम्ही कथालेखनही करता आणि मंजिल से बेहतर है रास्ते हा कॉलम आणि स्त्री प्रधान चित्रपटांविषयी कॉलम प्रसिद्ध आहे. या दृष्टिकोनातून स्त्रीच्या संवादाची भाषा आणि समाजातल्या अनेक मान्यवरांच्या संवादाची भाषा ही तुम्ही उलगडत आहात. त्यामुळे तुमचंही खूप वेगळेपण याच्यामध्ये आहे. आणि चित्रपटावर लिहित असताना खूप लोकांना ते जास्त जवळीक वाटते, कारण ते माध्यम अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचं पोचलेलं आहे. त्यामुळे दोघींचंही आज सगळं मनोगत ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. हा 1 तास आपण जो कार्यक्रम करतो तो नंतर वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती प्रसारित केला जातो आणि अनेक लोक बघून प्रतिक्रिया देत असतात. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. खूप छान. खरं तर त्याप्रमाणे तुमच्या दोघींचंही साहित्य वेगळ्या पद्धतीने आमच्या समोर आलेलं आहे आणि ती संपूर्ण शैली आजच्या कार्यक्रमातनं आपल्या समोर साकारणार आहे. नीताताई, तुमचं पहिलं जे आपण ऐकणार आहोत ते म्हणजे हरिप्रसाद चौरसिया. म्हणजे त्यांची बासरी ऐकणं हाच खरं तर सगळ्यांसाठी एक दुर्मिळ आणि आनंदाचा असा दोन्ही दृष्टिकोनातनं एक सोहळा असतो. त्यामुळे त्यांचं साहित्य आणि त्यांचं आत्मचरित्र तुम्ही मराठीतनं उलगडून दाखवलं, याबद्दल आधी सुरुवातीला मला तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचे. त्यामुळे आज आम्हाला सुरुवातीला स्वरमोहन हरिप्रसाद चौरसिया, अर्थात मुंबईतला जो 1962 पासूनचा पुढचा काळ आहे तो विभाग आपण आता निवडलेला आहे, चित्रपट संगीताच्या मायाजाळात. तर आपण हो. हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक म्हणून आणि शास्त्रीय संगीतामधलं त्यांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहितीये. पण बॉलिवूड किंवा एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीमधल्या संगीतात ते कसे आले याची ओळख करून देणारा हा एक उतारा मी वाचते. मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर ते ट्रेनमधून उतरले. गॉथिक शैलीतली ही भव्य, शानदार आणि दिमाखदार वास्तू तिच्यासमोर उभं राहिलं की तिच्या भव्यतेपुढे आपल्यालाच खुजं वाटायला लागतं. गर्दी, गडबड, चहलपहल असलेल्या या स्वप्नांच्या शहरात हरिप्रसाद पाऊल ठेवत होते. त्यांना तर आणखीच लहान असल्यासारखं वाटलं. पूर्वी मुंबईत आलेले असताना त्यांना जे जाणवलं होतं आताही अगदी तशीच जाणीव त्यांच्या मनात होती. मात्र यावेळी एक गोष्ट वेगळी होती. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य लोकांप्रमाणे ते बेरोजगार नव्हते. यावेळी त्यांच्या हातात शासकीय संस्थेमधली नोकरी होती. या गोष्टीने त्यांना यावेळी मुंबईला येताना धीर दिला होता. चर्चगेट इथल्या आकाशवाणी केंद्रावर जाऊन त्यांनी रिपोर्ट केलं. त्यांच्याकडे नजर टाकली तर ते अगदी अस्सल कलाकाराच्या नमुनेदार वेशभूषेत होते. धोतर, कुर्ता, खांद्याला कापडी पिशवी आणि त्यामध्ये त्यांची लाडकी बासरी, शिवाय इतर काही कागदपत्र. अजून केंद्रातल्या स्टुडिओतले आवाज त्यांच्या कानावर पडले नव्हते.
आपल्याला काम नेमून दिलं जाईल याची ते वाटच बघत होते. मात्र तिथे गेल्यावर पहिल्या दिवशी काहीच घडलं नाही. ते काहीशा उपरोधाने म्हणतात, "इथे आल्यानंतर माझ्यासाठी काहीच सोपं नव्हतं. पहिल्या 15 दिवसात तर मी आजारी पडेन असंच मला वाटत होतं." असं सगळं चित्र असलं तरी एक रुपेरी किनार मात्र अजूनही शाबीत होती. रेडिओ केंद्राच्या लांबलचक कॉरिडॉर्समधून स्टुडिओमध्ये जाणारे येणारे अनेक कलाकार ते बघत होते. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की या कलाकारांमध्ये संगीत क्षेत्रातले ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलाकार आहेत. त्यांची नावं त्यांनी ऐकली होती. त्यात होते अनिल विश्वास, एस.एन. त्रिपाठी. यांच्या जोडीला इतरही काही जण असत. रेडिओसाठी गाणी तयार करण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलं होतं. पुन्हा एकदा संगीत प्रचंड प्रमाणात ऐकायची इथे त्यांना संधी मिळाली. ऐकण्यातून ज्ञान मिळवण्यावर त्यांची श्रद्धा होतीच आणि मुख्य म्हणजे शिकणं कधीही संपत नाही या गोष्टीवर त्यांचा नितांत विश्वास होता. ते ऐकू लागले. त्यांना जी कामं नेमून दिली होती ती कटक मधल्या कामांसारखी फारशी आनंददायी किंवा उत्साह वाढवणारी नव्हती. तरीही आपली कामं हातावेगळी करत असताना इतरांचं संगीत ऐकून त्यातून आनंद घेणं, शिकत राहणं हे चालूच राहिलं. त्यांच्या मनात एकच गोष्ट रुंजी घालत होती. कुणाला माहित, यांच्याचपैकी एखादा ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आपल्याला हिंदी चित्रपटांच्या त्या गूढ वाटणाऱ्या पण चमकदार रुपेरी दुनियेत बोलवून सुद्धा घेईल. स्वप्न बघण्यात काहीही गैर नाही ही गोष्ट ते स्वतःला वारंवार सांगत होते. एके दिवशी आकाशवाणी केंद्रामध्ये बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासाठी एक फोन आला. हरिप्रसादजी सांगतात, "मी फोन उचलला. कानाला लावेपर्यंत कोण बोलत असेल याचं कुतूहल अगदी शिगेला पोचलं होतं. पलीकडच्या व्यक्तीने आपली ओळख करून दिली. त्यांचं नाव होतं मास्टर सोनिक. तुम्ही स्टुडिओमध्ये याल का?" त्यांनी मला विचारलं. मला खूप आश्चर्य वाटलं. मास्टर सोनिक हे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांचे असिस्टंट होते हे मला ठाऊक होतं. एक रेकॉर्डिंग ते करत होते. ऐनवेळी त्यांचा बासरीवादक आला नव्हता म्हणून मला बोलावणं आलं होतं. मी त्यांना म्हणालो, "मला स्टुडिओला कसं यायचं हेही माहित नाही हो. मी इथे पार नवीन आहे." त्यावर तेच येऊन मला स्टुडिओमध्ये घेऊन जातील असं त्यांनी मला सांगितलं. संगीत दिग्दर्शकांना भेटण्याची माझी तीव्र इच्छा होतीच. ते रेकॉर्ड करत असलेलं गाणं लताजी गाणार आहेत असं कळलं. मी उत्साहाने तिथे गेलो. स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलं आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. मी माझ्या नेहमीच्या धोतर आणि कुर्ता याच वेशात होतो. जरा संकोचलो, कारण तिथे असलेल्या वादकांपैकी बरेच जण शर्ट पॅन्ट घालून आले होते. सगळे मलाच निरखून बघत होते. मला बासरी वाजवायला सांगितली. मी बासरीचे सूर आळवले. लताजी तिथेच होत्या. माझ्या बासरीचा आवाज ऐकून त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या बासरीचा आवाज त्यांनी बहुतेक ओळखला असावा. चित्रपटांसाठी गाण्यांचं रेकॉर्डिंग करणाऱ्या स्टुडिओमध्ये हरिप्रसाद काही पहिल्यांदाच आले होते असं नाही. आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वेळोवेळी सांगितलंय की त्यांनी बासरीची साथ केलेलं पहिलं गाणं लता मंगेशकर यांच्याच आवाजात रेकॉर्ड झालं होतं. ते गाणं होतं, "मैं तो तुम संग नैन मिला के हार गई सजना." हे गाणं होतं मनमौजे या सिनेमातलं. या गाण्याची सुरावट त्यांना अजूनही आठवते. अजूनही ते कधीतरी हे गाणं गुणगुणतात. या गाण्याचं रेकॉर्डिंग खूपच आधी झालं होतं. यावेळी मात्र वाद्यवृंदामध्ये बासरीची साथ करायला ते सज्ज झाले. ते गाणं लता मंगेशकर गाणार नव्हत्या, तर गायक होते तलत मेहमूद. ही एक गझल होती. या चित्रपटाचं नाव होतं जहां आरा. हा सिनेमा 1964 साली प्रदर्शित झाला. शहाजहां बादशहाच्या मुलीच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला होता. आपल्या प्रेमाचा त्याग करून आपल्या आईला तिच्या मृत्यूच्या वेळी दिलेलं वचन ती पाळते आणि आपल्या वडिलांची काळजी घेते अशी साधारण गोष्ट होती. अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलेले दिग्गज अभिनेते यामध्ये होते. बादशहाच्या मुलीच्या प्रियकराच्या भूमिकेत भारतभूषण होते. आपलं प्रेम मिळालं नाही ही वेदना मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेल गाण्यातून तलत मेहमूद यांच्या आवाजात व्यक्त होत होती. या गाण्याचे गीतकार होते राजेंद्र कृष्ण.
रेकॉर्ड झालेलं गाणं होतं फिर वही शाम वही गम वही तन्हाई. हरिप्रसादनी जसं त्या गायकाकडे पाहिलं तसं त्या गायकानेही हरिप्रसादला आत येताना पाहिलं होतं. तलत मेहमूद आणि हरिप्रसाद यांची भेट कटक रेडिओ स्टेशनमध्ये पूर्वी झाली पण होती. एका उडिया गीताच्या रेकॉर्डिंगसाठी तलत इथे गेले होते त्यावेळी. आता तालीम करून रेकॉर्डिंग करायचं होतं. मास्टर सोनिक यांनी माझ्याकडे क्यू शीट दिलं. हरिप्रसादजी सांगतात, गाण्यात मी नेमकं काय आणि केव्हा वाजवायचं आहे हे तिथे लिहिलेलं होतं. माझ्या हातात ते शीट देऊन ते म्हणाले, तुला याप्रमाणे वाजवायला जमेल ना? मी त्यांना होकार दिला. आमचं काम सुरू झालं. फिर वही शाम या गाण्यामध्ये सुरुवातीच्या सुरावटीत बासरी अगदी नेमक्या वेळी येते. त्यानंतर ती अत्यंत हळुवार आवाजामध्ये जवळजवळ अख्ख्या गाण्यात सुरेल आळवलेली आहे. गायकाच्या आवाजामधलं कारुण्य या बासरीच्या स्वरांमुळे अधिक गहिरं होतं. आपली प्रेयसी सोबत नसताना आलेल्या एकटेपणाची उदासी या गायकाच्या आवाजातून व्यक्त होत राहते. इंटरल्यूडमध्ये काही वेळा फक्त बासरीच ऐकू येते आणि मग हळूहळू ती वाद्यांच्या आवाजात मिसळून जाते. जिथे जिथे गाण्यातल्या मूडसाठी योग्य आहे असं मला वाटलं, त्या त्या सर्व जागांपाशी माझी बासरी असावी असं माझं मत होतं. त्याप्रमाणे तिथे तिथे मी ती वाजवली. या पहिल्या रेकॉर्डिंगची आठवण आजही त्यांच्या मनात ताजी आहे. दुसरा एखादा वादक असता आणि त्यांनी स्कोअर शीट्सच्या बाहेर जाऊन वादन केलं असतं तर त्याला चांगलाच ओरडा बसला असता. पण हरिप्रसाद यांचं वाजवणं इतकं दमदार होतं की संगीत दिग्दर्शकाने त्याची खास नोंद घेतली. रेकॉर्डिंग झाल्यानंतर मदन मोहन म्हणाले, याला इथेच थांबू द्या. आपल्या प्रत्येक सत्रामध्ये तो इथे उपस्थित पाहिजे. मग रेकॉर्डिंगसाठी त्याची गरज असो किंवा नसो. माझं वादन त्यांना आवडलं असावं, कारण त्यात त्यांना काहीतरी नवीन दिसलं होतं. या आठवणीने हरिप्रसादजींचे डोळे आजही चमकतात. धन्यवाद. वा, किती सुंदर आणि नॉस्टॅल्जिया आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गाण्यांचा उल्लेख होतो ते सगळं ऐकल्यानंतर ती गाणी वाजायला लागतात ना, आपल्या मनात अगदी. वाजायला लागतात ती गाणी. हो. खूप सुंदर नीता, ते इतकं छान लिहिलंय आणि परत परत ते त्या काळात आपण जातो, प्रत्यक्ष हरिप्रसादजी आपल्याला सांगतायत असं वाटतं. आणि खरंच या गाण्यांनी जो काही इतिहास केलेला आहे तो पुन्हा एकदा तुम्ही जागृत केलात त्या लेखनातनं, असं नक्कीच आणि म्हणेन. मला एक असं वाटतं उत्तरा, की हो. संगीत, चित्रपट, कला यांचं एक पडद्यावर दिसणारं चित्र किंवा आपल्यापर्यंत पोहोचणारं संगीत आणि प्रत्यक्षामध्ये त्याच्या पाठीमागेचं असणारं अतिशय हो. खडतर किंवा संघर्षमय प्रवास आणि तरी ते कलात्मक त्याचा आविष्कार येणं, ही फार गुंतागुंतीची आणखीन फार ज्या आव्हानात्मक अशी परिस्थिती असते आणि हो. त्यावेळची सगळी मानसिक आंदोलनं व्यक्त होणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर इतिहासाचं पुनर्लेखन केल्यासारखंच असतं, की त्या बासरीच्या पाठीमागे काय म्हणी आणि संगीत सगळं आहे. भावना काय आहेत. खूप छान, अगदी वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. पुन्हा थँक्यू. एकदा गाणी अनुभवली आम्ही, असं झालं. आणि तसंच मला वाटतं प्रिया, तुझ्याही कवितांमध्ये म्हणजे जसं तुझं एक लेखनाची एक बाजू वेगळी आहे, तशा तुझ्या दमदार कविता आहेत आणि त्या कवितांमधनं तू व्यक्त होत असतेस. त्यामुळे आज सुरुवातीच्या टप्प्यात आम्हाला काय ऐकवणार आहेस? येस. 3 कविता ऐकवते सलग. चालेल? हो, हो. सुरू करते. पहिली मी मुक्तछंद आणि लय दोन्ही पद्धतीने लिहिते. मुक्तछंदातली आधी वाचते आणि अ, पहिल्या तुकड्याच्या शेवटी लयीतली वाचते. हरकत नाही. कोरड्या ठणठण होत जातात बायका. कोरड्या ठणठण होत जातात बायका, जगून जगूनच आटतो ओलावा. किती तग धरणार ओलावा तरी. बायकांना फसवून ओलावा जातो निघून. बाईला वाटतंय तरीही आपण रमलोय संसारात, मुलाबाळात, पै पाहुण्यात. पण बाई तर केव्हाच निघून गेलीये. ही जी शरीर उरलीये ती म्हणजे शुष्क कोरड्या विहिरी आहेत जणू. स्वप्नात तरी दिसत असेल का आरसा त्यांना? दिसलाच तर दचकतील त्या. किंकाळ्यांनी दणाणून निघेल अवघी निद्रा नगरी.
कसलंही ताजं लुसलुशीत दुःख ठेवा पुढ्यात तुम्ही त्यांच्या. कोरडे निश्वास जातील इकडून तिकडून. दुःखाचे हे नाजूक निसरडे घाट जणू आता लागतच नाहीत वाटेत त्यांना. तिन्ही सांजेला करावं महालक्ष्म्यांचं विसर्जन, नि त्यांनी दूर वेशीबाहेर उगा बसून राहावं घटकाभर, आणि नंतर केव्हा तरी निघून जावं रानोमाळ. तशा बाया उठून जातात भरल्या संसारातून पाहता पाहता. पुढची कविता वाचते. हिंसा. हिंसा परत करायची आहे मला. मी मागितलेली नसताना दिली गेली आहे मला ही. विकल, अस्वस्थ, भयभीत आहे मी. ही भाषा मला बहाल केली गेली आहे. कोणी? मी मागितलेली नसतानाच. भय वाढतंय. समजा हिंसा परत करायची पूर्वतयारी म्हणून ही भाषा मला परत करायची आहे. कोणाला करावी? समजा मी मुकी बहिरी होऊन बसले तरी रोज रोज वाढतात माझी नखं. रोज कापते मी. कापतेच मी. ही नखं समूळ नष्ट होतील का? कुठल्या नापीक भूमीत पेरावं यांना मी? काय करावं? प्रश्न बिकट आहे. कसलीही आध्यात्मिक लुडबुड मला नकोय. प्रश्न सरळ सुटण्याची वाट पाहतीये मी. मी जन्म मागितला नव्हता, न मागता मिळालं म्हणे हे वैभव. समजा एक प्रतिबंधक उपाय म्हणून मी जन्मच परत केला तर कोणाला करावा सुखरूप परत? हिंसा रहित वा हिंसे सकट? प्रश्न सुटेल का? तिसरी कविता. दुःख कसे हे चढत चालले उन्हा सारखे. दुःख कसे हे चढत चालले उन्हा सारखे. अंगावरती पडते जाळे धूर्त क्षणांचे. पुन्हा पुन्हा मी सजवून घेते क्षणमोहाचे. दुःखालाही फुटते हासू जीर्ण जरासे. घरासारखे दुरून मजला दिसते काही. घरासारखे दुरून मजला दिसते काही. पोचायाचा रस्ता कुठला विसरून जाई. खूप चालले तुझ्या सवे मी घनामधुनी. खूप चालले तुझ्या सवे मी घनामधुनी. आणि बांधले घरटे आपण ओळींमधुनी. हकलत नाही मी अताशा दुर्दैवाला. हकलत नाही मी अताशा दुर्दैवाला. तुझ्या नि माझ्या मध्येच देते जागा त्याला. तुला शपथ रे डोळ्यांमधल्या त्या स्वप्नांची. तुला शपथ रे डोळ्यांमधल्या त्या स्वप्नांची. हलवू नको ना प्राजक्ताची हळवी फांदी. शब्दांनी का जखम येथली भरते का रे. शब्दांनी का जखम येथली भरते का रे. मौनामध्ये जरा बसूया दडी मारुनी. तशी सांग ना मिठी कोणती अंतिम येथे. तशी सांग ना मिठी कोणती अंतिम येथे. माती मजला स्वतःमध्ये का ओढत नेते. माती मजला स्वतःमध्ये का ओढत नेते. उगाच बघना देहाचे हे वस्त्र मिळाले. उगाच बघना देहाचे हे वस्त्र मिळाले. तुला भेटण्या वस्त्र टाकुनी यावे म्हटले. तुला भेटण्या वस्त्र टाकुनी यावे म्हटले. धन्यवाद. बापरे. रिया, तुझ्या कवितांनी काटा आला अंगावर, पाणी आलं डोळ्यात.
निशब्द म्हणतात तशा झाल्या तुझ्या कविता. थँक्यू. आणि खरंच इतकं वास्तव, इतकं गंभीर आहे, इतकं दाहक आहे, असाही प्रश्न पडला. कदाचित आम्ही शहरी भागात राहतो, आम्हाला नाही माहिती की त्या कुठच्या कुठच्या कोपऱ्यात कुठे काय होत असतं हे खरंच कळत नाही. पण तुझ्या कवितेने हो, मात्र ते सगळे असं म्हणतात. बोलू ना याच्यावर 1 मिनिट? बोललं तर हो, चालणार 1 मिनिट? हो. हां. नाही, सगळे बायका कोरड्या ठणठण होतात बायका, याबाबत अनेकांचं असं म्हणणं आहे, असं माझ्या कानावर येतं की हे शहरात, हे खेड्याकडे, गावाकडे. आता त्या ह्याच्यात मी जात नाही, पण मी एक योगायोग सांगते. हारुकी मुराकामीची एक जॅपनीज भाषेत त्यांनी लिहिलेली कथा आहे, जी मी इंग्रजीतून मराठीत ट्रान्सलेट केली, आणि त्याच्यावर मला आता एक सोलो परफॉर्मन्स करायचे चाललाय माझा ते प्रयत्न. तर ती जी बाई आहे ती त्या कथेचा प्लॉटच हा आहे खरं म्हणजे, की बाईला परात्मतेचं भान खूप लवकर येतं. मला असं वाटतं की हे जे सगळं चाललंय ते तिच्यामुळे जरी असलं तरी हे तिचं नाहीये. हे इदम न मम हा जो भाव आहे आपल्याकडचा, तो बाईला खूप लवकर येतो असं मला वाटतं, आणि तो जर जपान मधलाही बाईला येतोय. तर म्हणजे खरंच फक्त आहे. एक कवी म्हणून असं होतं की जरा जास्त थेटपणे घुसलं जातो तो स्वभाव असल्यामुळे, बरोबर. म्हणजे त्यामुळे ती ते नखं थोडस. तुझी ती पोचली आम्हाला. ती नखं पोचली. खरंच. पण मला असं वाटतं मला तरी किमान. की प्रिया, की आपण आता बघ, आम्ही खूप हा. मोठमोठ्या समारंभाला जातो, तर तिथे कसं केलेलं असतं की एक खाली जमीन आहे खडबडीत, हं. त्याच्यात खड्डे आहेत, दगड असतात छोटे मोठे, काही ठिकाणी ते एकदम तिरपा उतार आलेला असतो, तर कधेमध्ये झाडच असतं एकदम मोठा बुंदा झाडाचा, आणि त्याच्यावर लाल कार्पेट टाकलेलं असतं. तसं हा. स्त्रीच्या जीवनात आलेलं आहे. त्याच्यामुळे तू ते कार्पेट काढून टाकलंस त्याच्यावरचं, त्याबरोबर हे सगळं दिसतात ना गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्या खरं सांगायचं तर ज्यांना जगायचंय आणि हे करायचंय सगळ्यांना, आपल्यामुळे हैराण करायचं नाहीये, तिथे आपल्याला त्या स्वतःपुरतेच सगळं ठेवणं हे पर्याय नसतो दुसरा. आणि त्या खरंय. दृष्टिकोनातून सुद्धा खूप ताकदवान आहे. मला असं वाटतं, मी शेवटी बोलते याच्यावरती, पण मी दुसरं असं म्हणेन की लोक म्हणतात वेगवेगळी भाषा आहे प्रत्येक बाबतीमध्ये, पण स्त्रियांची ही भाषा आहेच ना सगळीकडे. एक दुःखाचा सूर कायम प्रत्येक गोष्टीत असतो, आणि हा. त्याला कारण खूप आहेत की त्याच्यामध्ये. आता तू चांगली गेलेली आहेस, म्हणजे तू, मला माहित नाही कमलताईंना शिष्या मानतेस की नाही ते, पण कमलताईंचा एक तुझ्यावरती चांगल्या अर्थाने म्हणजे वैचारिक छाया आहे असं म्हणेन मी हो, त्याच्यामध्ये हो, सगळ्या. हो, हो. हो. अगदी. खरंच. हा. आणि हे साहित्याचे पडसाद खरं तर उमटतच असतात. म्हणजे जुन्या जाणत्या साहित्यिकांकडून नव्यांकडे हा जो प्रवाह आहे ना साहित्याचा, तो मला असं वाटतं की कुठेतरी लिंक असते, ती कनेक्ट होते, आणि त्यामुळे तुमच्याकडनं त्या पद्धतीचं सगळं लिखाणही होत असतं. तुमची स्वतःची प्रतिभा असते, स्वतःचं बघणं असतं. पण खूप छान. पुन्हा एकदा नीता, तुमच्या लेखनाकडे वळूया. आता पुन्हा रूह, हे जे मानव कौल यांनी लिहिलेलं आहे, त्याचा अनुवाद करताना पुन्हा वेगळा अनुभव मला वाटतं आला असेल. आणि हो, त्या खूपच. हं. त्या अनुवादातनं सुद्धा काहीतरी वेगळं आमच्या समोर येतंय. तर ते सादर करावं. हो. रूह हे म्हटलं तर प्रवास वर्णन आहे, म्हटलं की त्याची स्वतःची गोष्ट आहे, आणि म्हटलं तर लेखक मानव कौलचा स्वतःशी असलेला संवाद आहे. काश्मीरमधनं बाहेर आल्यानंतर 7व्या-8व्या वर्षी घर-दार सगळं सोडून दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहिल्यानंतर संघर्ष करत आजवर इथपर्यंत ते येऊन पोहोचले. आणि त्यानंतर एका प्रवासात त्यांना रूह नावाची सहप्रवासी मुलगी भेटली, आणि तिने सांगितलं तुला काश्मीरला गेलं पाहिजे. आणि हं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण टाळतोच आहोत काश्मीरला जाणं. हो. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. तर त्यातनं मी साधारण लेखकाची जी काही अस्वस्थता आहे, घालमेल आहे, त्याच्याविषयीचा उतारा वाचणार आहे. माझे बाबा काश्मीरविषयी जास्ती का बोलत नसत हे मला आता लक्षात येतं. इथे ना प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपलं आपलं असं स्वतःचं काश्मीर आहे. त्या व्यक्तीच्या संपूर्ण भूतकाळाशी ते घट्ट बांधलं गेलंय. एखाद्या घटनेविषयी जितके लोक बोलतील तितके त्या घटनेचे पैलू असू शकतात. खाजगी गोष्टी केव्हा सार्वजनिक होऊन जातात आणि सार्वजनिक गोष्टी कधी आपलं खाजगीपण हिसकावून घेतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. सगळ्यात कमी चर्चा भविष्याची होते, कारण भविष्य इतकं फसवं असतं
की जोपर्यंत वर्तमान पूर्ण स्वातंत्र्यानिशी आपण जगत नाही, तोवर भविष्याविषयी बोलू लागलो तर ते खोटंच वाटावं. ललद्यत यांनी लिहून ठेवलं आहे, सम हू हॅव क्लोज देअर आईज आर वाईड अवेक. सम हू लुक आउट ॲट द वर्ल्ड आर फास्ट अस्लीप. सम who bathe in sacred pools remain dirty. Some are at home in the world but keep their hands clean. परत आल्यावर मी डेकवर हिंडत होतो. लेखन करताना त्याच्यामध्ये मी नेहमी अस्वस्थ असतो. किंवा प्रत्यक्षात मी नेमकं काय लिहितोय हे मला कळतही नसतं असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. काश्मीरच्या बाबतीत मी आता जे काही लेखन करतोय किंवा जे सांगू पाहतोय ते माझं जीवन आहे असं वाटतं. पण ते कुठेही पोहोचत नाहीये. मला यावेळी खरं तर लॅपटॉपच्या समोर बसायला पाहिजे आणि मी मात्र इथे गोल गोल फेऱ्या मारत बसलोय. रात्र पडली तसं बशीर एक किल्ली घेऊन आले. रूह आणि मी ज्या खोलीत राहिलो होतो त्या खोलीची ती किल्ली होती. आज तुम्ही खूप अस्वस्थ वाटताय, तिथेच झोपा, तुम्हाला बरं वाटेल. यावेळी मी त्यांना नाही म्हटलं नाही. किल्ली घेऊन मी त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो. मनात आलं, ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला येता त्या जागेवर तुमचा किती हक्क असतो किंवा त्या जागेचा तुमच्यावर किती हक्क असतो. कोणी कधी आपला हक्क मागू शकतो का? काश्मीरमध्ये एक प्रकारचा परकेपणा जाणवायचा, तो योग्यही होता. कारण ना तुम्हाला ती भाषा येत, ना त्याचा इतिहास तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित अवगत आहे. आणि मी तर तब्बल 30 वर्ष काश्मीरकडे वळूनही बघितलं नव्हतं. होशंगाबादने मला आपलंसं करावं या संघर्षातच मी व्यग्र होतो. जेव्हा तिथे घट्ट मित्र व्हायला लागले तेव्हा मी होशंगाबादही सोडून दिलं. मुंबईत गेल्यावर लहान गावातला मी एक मुलगा होतो, इंग्लिश विनोदांवर खोटं खोटं हसणारा आणि मग मागून प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत फिरणारा. तसंही एकाच जागेशी कायमचं नातं जोडणं आणि तिथलंच होऊन जाणं हे मला कधीच महत्वाचं वाटलं नाही, भावलं नाही. ही गोष्ट मी माझ्या आधीच्या प्रवास वर्णनांमध्येही लिहिली. एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी भाषा फार महत्वाची नसते, पण आता मी भूतकाळातली सगळी स्मृतिचित्र गोळा करायला निघालोय, तेव्हा सगळं काही विचित्र ऐकू येतंय आणि दिसतंय. माझाच भूतकाळ नव्या चष्म्यातून बघावा तसं मी बघत होतो. कदाचित हा काश्मीरच्या धुमसत्या वातावरणाचा परिपाक असावा. इथे एक प्रकारची अस्थिरता आहे जी मलाच माझ्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला भाग पडत असावी. हाऊसबोट मधली खोली जशीच्या तशी होती, फक्त आता तिथे ना बुखारी नव्हती. गेल्या वेळी मी हिवाळ्यात आलो होतो तेव्हा तिथे बुखारी पण होती. आणि त्या उभेमुळे त्या खोलीत एक आपलेपणा जाणवायचा. आत्ता इथे खूप रिकामं रिकामं वाटत होतं. मी खोलीच्या खिडक्या उघडल्या आणि खिडकीच्या कट्ट्यावर बसलो. तलावाच्या बाजूला पाय सोडून. नव्याने जगणं आणि जुन्या ठिकाणीच येऊन पुन्हा जसंच्या तसं जगणं यामध्ये फार विचित्र फरक असतो. रूह कोणत्याही गोष्टीबाबत अगदी तिच्या मुळाशी जाऊन चर्चा करायची. मी प्रत्येक गोष्टी भावनात्मक पैलूंवर माझा नेहमी भर असायचा. ती असली की एकतर माझ्या सगळ्या कल्पना पार ढासळून जायच्या किंवा त्यातून मला एक भलतीच पण नवी दिशा मिळायची. तीच एकदा मला म्हणाली होती, तू काश्मीरबद्दल लिहायला हवंस, लिहायलाच हवंस. मी लिहितो ना, माझ्या सगळ्या लेखनामध्ये तुला काश्मीरचे विखुरलेले कवडसे दिसतील. नाही, विखुरलेले कवडसे वगैरे नाही, छान मस्त एकत्र गोळा केलेलं काश्मीर. पण मग तसं लिहिलं तर तो एक अत्यंत भावनात्मक असा व्यक्तिगत संवाद होईल. काश्मीरवर मला इतर काही लिहिलं पाहिजे ज्यामुळे लोक काश्मीरचे इतरही पैलू समजू शकतील. जर तू तसं लिहिलं नाहीस तर तुझ्या लेखनात काश्मीर सतत डोकावत राहील आणि असं मध्ये मध्ये येऊन तुला त्रास देत राहणार नाही. मी लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन, मी तिला म्हणालो. मुंबईत राहून तू काश्मीर विषयी लिहू शकणार नाहीस. अगं मग कुठे लिहिणार मी त्याविषयी? तुला त्यासाठी इथेच यावं लागेल, काश्मीरमध्ये. मला नाही त्याची गरज वाटत. गरज तर कशाचीच नसते मानव. पण आपण याच सगळ्या गोष्टी न्यूयॉर्कमध्ये बसून बोलत असतो तर त्या बोलण्यामध्ये एक खोटेपणा जाणवला असता. इथे काश्मीरमध्ये राहून काश्मीर विषयी बोलण्याने त्यातला स्वाद, इथला सुगंध सगळं काही येईल. आता सुद्धा लिहू शकतो का मी? तू बघ प्रयत्न करून, पण तू आत्ता लिहू शकशील असं मला वाटत नाही.
मी त्याही वेळी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मी लिहू शकलो नाही. मग मी रुहबद्दलही लिहायचा प्रयत्न केला, पण तिलाही मी माझ्या लिखाणात उतरवू शकलो नाही. कदाचित स्वतःच्या आत्म्याविषयी लिहिताना आपण स्वतःच्या आत्म्यापासून थोडं दूर जाण्याची गरज असते. मी एक खोल श्वास घेतला. या खोलीत आल्यावर मी खरोखरच शांत झालो. काश्मीरमध्ये आल्यानंतर असणारी माझ्या मनातली अस्वस्थता आज रात्री पूर्णपणे निघून गेली. मला श्रांत वाटत होतं. खरं तर विश्रांत वाटत होतं. मला ख्वाजा बागेत म्हणजे माझं घर जिथे होतं तिथे जायला हवं. मी श्रीनगरमध्ये का राहतोय? पण ख्वाजा बागेत जायच्या परिस्थितीत मी आत्ता नव्हतो. रात्र होती. मग मी ठरवलं आधी गुलमर्गला जाऊ. तिथून ख्वाजा बाग 2च तासाच्या अंतरावर होतं. माझं घर तेवढ्याच अंतरावर होतं. धन्यवाद. वा, काश्मीर उभं राहिलं. आणि खरंच आहे की त्या त्या ठिकाणी तिथे जाऊन लिहिणं आणि त्यातला जो इसेन्स आहे तो मिळवणं हा हो, खरंच एक वेगळा विषय आहे. शेवटी हो, जाता जाता गुलमर्गकडे नेलंच, त्यामुळे गुलमर्ग, किलनमर्ग सगळं ते डोळ्यासमोर आलं. आणि मी हो. स्वतः काश्मीरला गेले होते. आम्ही शूटिंगसाठी गेलो होतो खरं तर. मला एक गोष्ट ते त्या लिखाणावरनंच आठवली. तिथली मंडळी सुद्धा ना आपल्याला म्हणजे भारतातली समजत नाही. आम्ही तिथल्या हॉटेलमध्ये विचारत होतो, की "अरे कोण कोण येतं इथे?" अर्थात या गोष्टीला अं, एक 20 एक वर्ष झाली. मी त्या हो, आधीची गोष्ट हो, सांगते. हो. तर त्यांना विचारलं ना, कुठून-कुठून लोकं येतात? तर ते म्हणे, "सब जगह से आते हैं. इंडिया से आते हैं, पाकिस्तान से आते हैं." म्हणजे ते स्वतःला एक स्वतंत्रच तिथलं अस्तित्व त्यांचं हम्म. असतं. मला असं वाटतं, की ह्या मानव मानव कौलच्या रूहमध्ये मात्र ह्याच्या बरोबर उलट चित्र आहे. उलट आहे. तेच मी म्हटलं. हो, की एकदम उलट मुळात आहे. अनुभवांचा भाग हो, आहे तो. हो, आणि मी म्हणते ही गोष्ट 20 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो. पण खूप सुंदर काश्मीर उभं राहिलं आमच्या डोळ्यासमोर. प्रिया, पुन्हा एकदा कवितांकडे वळूया आणि अगदी. कवितेचा वेगळा परत एकदा अनुभवूया. येस, सुरू करते. हो. अं, एकदा लुटलं गेलं पुरतं की काहीच शिल्लक उरत नाही. उरतो केवळ मोकळेपणा. इथून तिथे अफाट मोकळेपणा. श्वास असतो, मीही असते, फक्त घर बांधता येत नाही. एकदा लुटलं गेलं पुरतं की परत काही लुटलंच जात नाही. मला द्रौपदीचं नवल वाटतं. तिने वस्त्रांसाठी धावा का केला? नंतर मिळालेल्या त्या वस्त्रांनी नेमकं काय झाकलं? एकदा नग्नतेला भिडल्यानंतर परत वस्त्रात कसं लपता येतं? एकदा रस्त्यावर ही रानवट हवा हुंगल्यावर परत घरात कसं जाता येतं? ऐक मुली, तू रस्ता चुकलीयस. पलीकडे निघून जा. इथं बाग नाही, फुलं नाहीत, काही नाही. फक्त मोकळी आहे ही जागा. आणि मी राहते इथे. फक्त मी. पुढची कविता. काळ्या कुळकुळीत घोड्यावर बसून शत्रू आलाय वेगात. चेहरा झाकलाय, डोळे फक्त उघडे. त्याच्या हातात आहे तळपती तलवार आणि त्या धारदार पात्यानं नेमका माझा डावा स्तन कापलाय. स्तन पुरवळणारा तुझा हात आता अधांतरीच आहे स्तनाशिवाय. तुझं कपाळ हुमणाऱ्या माझ्या नाकाच्या शेंड्याचा टवका उडालाय नि माझे श्वास सैरावैरा विखुरलेत. आपलं शिल्पच उद्ध्वस्त केलंय शत्रूनं. तुझ्या पायांना विळखा घालणारा माझा उजवा पाय गुडघ्यातून छाटला गेल्याने तशीच उभी आहे मी एका पायावर तोल सावरत. अख्खा देहच उरला नाही आपल्याला आता. उरलेत हे भग्न अवशेष. कमरेतून मला खेचून निकट घेणारा तुझा उजवा हातही तोडावा अर्ध्यातून. ही कसली विटंबना पाहतो आहोत आपण प्रेमाची. प्रेम अखंड सुखरूप पोचणारच नाही का पुढल्या पिढ्यांपर्यंत? की सौंदर्य अखंड नाहीच? की भग्नताच जोपासते सौंदर्य आणि आम्ही फक्त अंदाज बांधत राहायचे कल्पनेने? मी आता माझ्या लेकरांना काय सांगू? म्हणत दगडी डोळ्यातून आसवं गाळतीये मी, तर तू निमूट आहेस.
अगदी निमूट. शांतता दचकून पाहतेय हे भग्न शिल्प. तुझा हवेतच विसावलेला डावा हात माना उंच करून पाहणार आता आपली लेकरं. आपण अधिकाधिक उंच होत चाललो आहोत या अवशेषांमधून. शेवटची कविता. शरीर मेणाचं आहे तुझं. तुझ्या शेजारी मीही निमग्नतेने मेण बनलीय. मला ठाऊक आहे मेण वितळणार, कणकण, आपण संपणार. शेवटच्या कणापर्यंत मी तुला प्राणातून शोषून घेणार आहे. मेणाचं तू संपशील, मेणाची मीही उरणार नाही. हे प्राण दरवळतील आपल्यानंतर. कोणालाही कळणार नाही या रहस्यमय सृष्टीत. हेही एक रहस्य मिसळून जाणार. सृष्टी कणभर सुंदर होणार आपण संपल्यावर. सुंदरतेच्या त्या आरंभ बिंदूवर आपण आपला शेवटचा थेंबभर श्वास सोडून देऊया. धन्यवाद. वा, खरंच बिंदूत खूप जागा आहे. ते अगदी जाणवलं. तुझ्या लेखनातनं, कवितेमधनं ते निश्चित जाणवलं. नीलमताई, आज खरं तर दोघींनी निशब्द केलेलं आहे. इतकं सुंदर वाचन झालेलं आहे. नीलमताई, काय सांग? एरवी मी साहित्य रंगाच्या कार्यक्रमात असं झालं की लगेच फाटफाट हा. फाटफाट सुरू करतो बोलायला. पण आज मला शांत बसून विचार करावाचं वाटतोय बऱ्याच गोष्टी. वेगळेपण आहे इतक्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये. आणि नीताच्या ललित सगळ्या वाचनाकडे येते मी आधी पहिल्यांदा. आणि मगाशी मी जे म्हटलं की संगीताच्या मायाजालामध्ये जात असताना त्याच्यामधलं ग्लॅमर, त्याच्यामधलं सगळं लोकप्रियता, त्यामधला त्या क्षणी मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्याचबरोबर सगळं टीमवर्क संगीतमध्ये असणाऱ्या लोकांचं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला समोर दिसतात. पण त्याच वेळेला त्या व्यक्तीच्या प्रवासाबद्दल एवढं सर्जनशीलतेने आणि संवेदनशीलतेने समजून घेणं, त्यांच्या जीवनापर्यंत पोचणं, ते सगळे तपशील जमवणं, हे अतिशय अवघड काम आहे. आणि ज्या प्रकारच्या साहित्याचं वैशिष्ट्य नीता तुमच्या संपूर्ण लिखाणामध्ये दिसतं आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती एवढ्या जुन्या काळामधलं ते प्रश्न आणि त्यावेळेचं सगळं वातावरण समोरासमोर आणणं. आणखीन संगीत दिग्दर्शकांनी त्यात बासरीसारखं एक वाद्य की जे तेवढं फक्त एकच नाहीये, त्याचा बासरीचा सूर असतो महत्वाचा, मंद असतो, त्याचं परत नातं आहे काही वेगवेगळ्या आपल्या आठवणींशी. पण हे करत असताना त्याचा परिणामकारकता ही सगळी त्या लेखामध्ये अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित आलेली आहे. आणि त्यातलं मानवी मन काय करतो विचार, त्याची बासरी ऐकू आली त्याच्या पलीकडे जाऊन. आणि त्या दृष्टीने बासरीचे सूर अधिक समृद्ध करण्यामध्ये तुमच्या साहित्याचा सुंदर असा सहभाग कसा आहे तो दिसून आला. आणि खूप ते विशेष वाटलं. काश्मीरच्या संदर्भातला लेख हा खूप अंतर्मुख करणारा, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भावना जोडणारा आहे. मी पण काश्मीरला गेले होते, पण मी 10 वर्षापूर्वी गेले होते आणि त्यावेळेला थोडी तिथली परिस्थिती बदलायला वेगळी झाली होती. आता याच्यामधली ही जी रूह आहे, ते रूह ही व्यक्ती आहे का एक मन आहे आपलंच, हा एक प्रश्न पडतो काही वेळेला. कारण जी माणसं आपल्याला जवळची भेटतात तर त्यांचं पूर्ण जीवन कळलं नाही तरी त्यांचं मन थोडंफार आपल्याला उमगलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोलावंसं वाटतं, लिहावंसं वाटतं, हरवावंसं वाटतं. पण त्यांचं आणि आपलं जे दोघांचं नातं आहे त्याच्या पलीकडचं त्यांचं जे जग आहे ते आपल्याला खूप अज्ञात सुद्धा असतं आणि आपलंही जग त्यांना अज्ञात असतं. आणि मग अशा वेळेला इतकं छान निरीक्षण आहे तुझी की मुंबईत गेल्यावरती एक नवीन आलेला मुलगा म्हणून तिथे तुम्ही कुठेतरी तडजोड करत असता, वागत असता. तिथे राहायचं कसं, तिथे राहिल्याशिवाय ते त्याच्याबद्दल लिहिता येत नाही. पण तिथे गेल्यावरचा संदर्भ जर का सगळा बदललेला असेल तर ते आता लिखाण त्यावेळेचं कसं योग्य होणार, असे खूपशे मुद्दे त्याच्याबद्दल आहेत. आणि त्याच्यात 2 तू हे केलेले आहेस, उतारे घेतलेले आहेस. त्याच्यामध्ये म्हटलेलं एका याच्यामध्ये की सम आर ॲट होम इन द वर्ल्ड बट कीप देअर हँड्स क्लीन. म्हटलेलं की मे बी यू हॅड टू लिव्ह इन ऑर्डर टू रिअली मिस अ प्लेस. Maybe you had to travel to figure out how beloved your starting point was. Yes.
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या चिंतन, विचार करत असतानाच एक थोडंसं मनामध्ये आपल्याला उदासीनता किंवा आपण असं ठरवतो, की गुंतायचं नाही अशा परिस्थितीमध्ये. पण माणूस गुंततो. किती छोटा वास्तव्य असेल तरी गुंततो आणि काश्मीरसारख्या इतकं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा प्रकारच्या संस्कृतीच्या बदलातून, कोलाहलातून जात असताना तिथला संवाद हा सुद्धा तेवढा सोपा नसतो. आणि मग हो. अशा वेळेला तो संवाद ज्यावेळेला होतो, त्यावेळेला तो हम्म. संवाद अर्थातच आपण तो पकडून ठेवायचा प्रयत्न करत असतो, की तो कुठेतरी आपल्याबरोबर राहावा आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जाता यावं या सगळ्यामध्ये. आणि या दृष्टीने काश्मीरच्या संदर्भातले घटनेचे पैलू जे आहेत, त्याच्यात सुरुवातच तुझी केलेली असते इतकी सुंदर आहे, की त्या घटनेचे अनेक पैलू असू शकतात. पण खाजगी हम्म. गोष्टी सार्वजनिक होतात, त्या सार्वजनिक गोष्टी आपलं खाजगी पण हिसकावून बरोबर. घेतात. म्हणून काही वेळेला मला असं वाटतं, की काही गोष्टी लिहू नये असं वाटतं. कारण असं, की त्या तर खाजगी पण कळणारच नाही कोणाला आणि त्यातून अर्थाचा अनर्थ काढून काहीतरी वेगळेच अर्थ आता काय आहे माहिती आहे का, प्रेक्षकांना मी किंवा आपल्या रसिकांना हे नाही देणार, काही दोष नाही देणार. पण त्यांचे प्रश्न त्यांच्या पार्श्वभूमीवर असतात. म्हणजे लेखकाला जाऊन कोणी विचारलं तर ही रूह कोण? आता याच्यावर हम्म. काय उत्तर द्यायचं आपण? म्हणजे शेवटी असं आहे, की काय ते काल्पनिक पात्र आहे का, ती व्यक्ती आहे का, ते खाजगीपण जे आहे माणसाला स्वतःपुरतं ठेवण्याचं, ते तुम्ही हो. लिहायला लागला, की त्याच्यावरती लिहावं का लिहू नये असा प्रश्न पडत असतो आणि ती सगळी दोलायमान स्थिती आणि त्यावेळेचा सगळी परिस्थिती ही खूप छान पद्धतीने तू लिहिलेली आहेस. एक चांगलं वाटतं काश्मीरबद्दल प्रत्येकाने स्वतःला जे काही वाटतं ते व्यक्त करणं चांगलं आहे असं याच्यासाठी आहे, की काश्मीरपासून आपण स्वतःला लांब ठेवू शकत नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आता पुलवामाचे जे अटॅक झाले, तर त्याच्यामध्ये जी हम्म. माणसं दगावली, तर त्यातले कुटुंब पुण्यातच आहेत काही. आणि त्यांना भेटल्यावरती लक्षात येत होतं, की त्यांच्या मनामध्ये तो पुलवामा तसाच आहे अजून सुद्धा आणि त्यांना परत हम्म. तिथे जायचं म्हटलं तर असं वाटतं, की जावं का जाऊ नये? काय करायचं आपण अशा परिस्थितीमध्ये? आणि त्यामुळे काश्मीरचे खूप वेगवेगळी चित्र आपल्याला दिसतात प्रत्येक ठिकाणी आणि ते बोलायचं का बोलायचं नाही, याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की आपण त्याच्यावर विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतो. आपलं त्यांचं नातं तयार होतं, हे फार महत्वाचं आहे. माझा एक अनुभव मात्र वेगळा असा म्हणेन, की थोडासा विनोदी म्हणायला हरकत नाही, पण काश्मीरमध्ये आम्ही गेलो तर 14 नंतर बरीच परिस्थिती थोडी हळू पालटली होती. दुसरं थोडं वाहिन्यांवरती वगैरे मला पाहिलं असेल काही लोकांनी. बऱ्याच दुकानात गेल्यावरती चक्क लोकं जय महाराष्ट्र असंच ओरडत होते. कारण ते म्हणाले काय माहिती का, की आम्ही डिसेंबर, जानेवारी थंडीमध्ये श्रीनगरची हम्म. दुकानं बंद करतो आणि सगळे मुंबईत असतो. आम्ही बांद्र्यात राहतो, आम्ही परेलला राहतो, आम्ही जुहूला राहतो. आमच्या बऱ्याच लोकांची घरं आहेत तिथे आणि आम्हाला तुम्ही मुंबईतून आलाय म्हणजे नक्की काय आहे ते चांगलंच कळलेलं आहे. काही दुकानांमध्ये तर गेल्यावर आमचं मराठी बोलणं ऐकून दुकानदार म्हणाला, तो हॉटेलवाला म्हणाला, की "बघा, बघा मेनू कार्ड बघा." म्हटलं, "काय?" शेवटी काय लिहिलंय ते बघा, त्याच्यात व्हेज कोल्हापुरी होतं. व्हेज कोल्हापुरी सांगू का? आम्ही खास तुमच्यासारख्या ते काय झालं माहिती का, मराठी लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन जिथे जाईल तिथे आपला सगळीकडे ठसा उमटवून आलेले आहेत त्यांच्या सगळ्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे आणि त्याच्यामुळे माणसाला बोलावंसंही वाटतं आपल्याशी कारण याचं एक कारण असतं, की त्यांना विश्वास वाटत असतो. त्यामुळे फार वेगळे मुद्दे या दोन्ही आपल्या लेखामधून समोर आलेले आहेत आणि त्याच्यात तुझी चिंतनशीलता, भावनात्मकता, दुसऱ्यांना समजून घेणं, महत्वाचं म्हणजे एवढं सौम्य आणखीन प्रभावी लिहिण्यासाठीचा संयम आणि परिश्रम आणि विवेक, एकाग्रता असे खूप चांगल्या प्रकारचं प्रत्यंतर हे त्या तुमच्या लिखाणामध्ये आलेलं आहे. आणि थँक्यू. चांगलेच मूळ पुस्तकांबद्दल त्याच्याबद्दल अगदी खूप उत्सुकता तयार होते. प्रिया, स्त्रीवादाचा एक अत्यंत ज्याला आपण म्हणू निर्भीड आणि ज्याला म्हणू ठामेठोक असा आविष्कार तुझ्या सगळ्या कवितांमध्ये झालेला आहे आणि तो खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये आंतरिक शोध जास्त वाटतो मला, बाह्य काही असण्याबरोबरच आणि तिथे कोरड्या ठणठण होत जातात बायका. तिन्ही सांजेला करावं महालक्ष्म्यांचे विसर्जन, नि त्यांनी दूर वेशीबाहेर उगा बसून राहावे. तशी मानसिकता होते ना काही वेळेला, हळू होते. पण थोडंसं कसं आहे, की असोशी पण असते जगण्याबद्दलची. पण त्याचबरोबर स्त्रीला स्वतःच्या गोष्टी, स्वतःच्या वस्तू, स्वतः ठेवलेलं भांड्यांच्या जागा, फ्रीजमधल्या जागा, पांघरुणांच्या जागा याच्याबद्दल तिची अटॅचमेंट पण असते. तिला दुसऱ्याने काही असं तसं ठेवलेलं आवडत नाही काय आणि जेवढे तुम्ही वयाने मोठे होता ना, तेवढा तुमचा अत्याग्रह, हट्टाग्रह आणि दुराग्रह वाढत जातो, असं सुद्धा दिसून येतं आपल्याला. पण हे सगळं होत असताना सुद्धा ज्या प्रकारचे अनुभव स्त्रीच्या वाट्याला येतायत, तर ते तू फार हिंसेच्या संदर्भातली जी कविता आहे ती खूप अंतर्मुख करणारी आहे. हिंसा परत करायची आहे मला आणि ज्याच्या शेवटी तू म्हणतेस, की "मी जन्म मागितला नव्हता, न मागता मिळालं म्हणे वैभव."
आमचा एक प्रतिबंधक उपाय म्हणून मी जन्मच परत केला तर कुणाला करावा सुखरूप परत, हिंसारहित व हिंसेसकट प्रश्न सुटेल का. आपल्यापर्यंत एवढी इच्छा असो का नसो हिंसा पोचते. हिंसात्मक शब्द किती वापरतात, सहजगत्या वापरतात आणि ते सॉरी म्हणतात आणि ते परत परत तेच शब्द वापरत असतात. अशा वेळेला तुम्ही तुमच्या कानापर्यंत पोचलेले शब्द एक वेळ विसरू शकता, पण तुमच्या अंतर्मनाला जे तिचं द्रौपदीचं वस्त्रहरण मनामध्ये झालेलं असतं ना, जेव्हा माणूस शिव्या देऊन तुमच्याशी मुद्दाम एखाद्या बाईशी बोलत असतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की ही इज एन्जॉईंग टॉकिंग लाईक दॅट. तसं बोलत असताना त्याच्या मनातला एक विकृत आनंद दिसत असतो आणि सॉरी सॉरी तुम्ही आता आमच्या लक्षात आलं नाही असं म्हणत असतो. तर ही सगळी हिंसा आणि हिंसेचं ओझं घेऊन जगणं हे खूप अवघड आहे आधुनिक स्त्रीला. आणि जुन्या बायकांनाही पण आहे, पण त्यांचं नवं जुनं शहर ग्रामीण काही नाहीये. उलट मला असं वाटतं की सगळीकडे स्त्रीच्या वाट्याला येणारं जे दुय्यमपण आहे त्याच्यात एक कठोरता आहे, कर्कशता आहे आणि जेवढ्या स्त्रिया यशस्वी होत आहेत तेवढे ते चापकाचे फटकारे अजून अजून व्रण काढणारे होत आहेत सगळे. आणि त्या क्षणी म्हणजे त्या कवितेबद्दल तुमचं मत काय मला माहित नाही, पण सलीलची जी कविता आहे की आता हा माणूस खचतोय तर आता याला टार्गेट करा. तर हे टार्गेट करताना स्त्रिया तर पहिल्याच दिसतात त्याच्यामध्ये यशस्वी असणाऱ्या. आणि त्यावरती मग दुःख किंवा हे जे सगळे प्रश्न तू मांडलेले आहेस त्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये स्वतःच्या अंतर्मनामध्ये स्त्री पुरुषाचं नातं हे अपरिहार्यपणे येतच असतं सगळ्या बाबतीमध्ये. आणि तिथे येत असताना काळ्या कुळकुळीत घोड्यावर बसून मध्ये जे मांडलेलं आहे सगळं तू प्रेम, त्याच्यानंतर आंतरिक जवळीक, विश्वास, आस्था, हे सगळं काळानुरूप खूप बदलणाऱ्या गोष्टी असतात. पण ते सुरुवातीला माणसाला कळत नाही. प्रत्येक स्त्री मला तर वाटतं बऱ्याच जणी म्हणजे काही जणी असतील तेवढी विश्लेषण शक्ती, पण पहिल्या प्रेमाच्या वेळेला तर बऱ्याच जणींची हीच भावना असते की अगदी तेरा मेरा प्यारा अमर असंच वाटत असतं. आणि त्याच्यानंतर मग सगळं त्यातले जे छिन्न विच्छिन्नता येते किंवा खूप जवळीक झाल्यामुळे सुद्धा काही वेळेला अंतर येतं. तर या सगळ्या बाबतीमध्ये त्यातली जी भग्नता आहे, उद्ध्वस्तपणे आणि भडंगपणे आणि बेरंग त्यातला झालेला, दुःख कसे चढत चालले, त्याच्यामध्ये सगळ्या कविता एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मला असं नाही वाटत की त्या स्वतंत्र कविता आहेत म्हणून. संपूर्ण एक आंतरिक प्रवास आहे. मेमरीमध्ये सुद्धा लिहित असताना तू म्हटलेला आहेस की एकदा लुटलं गेलं की काहीच शिल्लक उरत नाही, उरतो केवळ मोकळेपणा. इथून तिथे अफाट मोकळेपणा श्वास असतो मीही असते, फक्त घर बांधता येत नाही. द्रौपदीच्या संदर्भात तुला नवल वाटतं, पण मला असं वाटतं की एखाद्या बाईची अशी हे होते अवस्था की तिचं हो हो. तसं तिच्याबद्दलचे लोक बोलतात, चर्चा करतात चार चौघात. अगदी तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे मध्ये जसं प्रत्येक जण तिच्या मासिक पाळीपासून प्रत्येक गोष्टीची चर्चा करत असतो. हो. पण मला दुसरं असं वाटतं की तू शरीराच्या पलीकडचाही माणूस असतो ना काही. आणि अशा वेळेला जरी ते हे झालं तरी प्रहार करणाऱ्या बरोबर प्रेमाने हात धरणारी बाई किंवा पुरुष हे सुद्धा महत्वाचेच वाटतात त्यावेळेला, कारण आम्ही तुझ्या बरोबर आहोत ही एक भावना त्यातली असते. पण मला असं वाटतं की तू एक तत्वचिंतक भूमिकेत आहेस आणि तिथे त्यामध्ये करत असताना फारसा करकरीतपणा न येता सुद्धा त्यातली भीषणता फार सुंदर मांडलेली आहेस. भग्न प्रेमाच्या संदर्भातलं सुद्धा तुझे ठिकठिकाणी तुझा हिंसेच्या संदर्भात किंवा उल्लेख हे सगळे प्रतिकात्मक अर्थातच धरते मी त्यामध्ये जे आहे ते. आणि या सगळ्या शरीर मेणाचं आहे तुझं, त्याच्यामध्ये सुंदरतेच्या त्या आरंभ बिंदूवर आपण आपला शेवटचा थेंबर श्वास सोडून दिस मच अँड नॉट फर्दर, याच्या पलीकडे नाहीये काही असं म्हणणं आणि वागता येणं आणि स्वीकारणं हे अतिशय अवघड असतं. पण स्त्रियांना अशा पद्धतीने आणि पुरुषांनाही अशा प्रकारच्या अनुभवातून जावं लागतं. त्याबद्दलची आत्मीयता. आणि मी त्याला स्त्रीवाद आहे की नाही म्हणणार नाही. काही वेळेला स्त्रीवाद जसा तो आहे तसं स्त्रियांच्या मधल्या सुद्धा नात्याचं असं होतं ना. काही वेळेला भग्नता येते हो. त्याच्यामध्ये किंवा स्त्री पुरुषांच्या पण नात्यात येते. काही वेळेला मित्रमैत्रिणी, पती पत्नी, किंबहुना मी असं म्हणेन की मानवी मनाच्या मध्ये ज्या छटा आहेत प्रेमाच्या आणि हिंसेच्या, त्याच्यामध्ये अनेक वेळेला जेवढा आपण विचार करू आणि गुंतत जाऊ तेवढं अधिक जखमी होता तुम्ही. पण मुद्दा असा आहे की त्याला पर्यायच नाहीये ना. तुम्ही संवेदनशील नसलात तर तुम्ही मग कोरडेच राहाल. आणि कोरडं म्हटलं तरी सुद्धा बरोबर. काही प्रसंग आणि काही अनुभव असे येतात की परत तुम्ही उन्मळून पडता. आणि या दृष्टिकोनातून स्त्रीनी स्वतःला व्यक्त करणं, तिच्या भावना, विचार आणि संपूर्णपणे फक्त मला एकदा असं वाटतं काही वेळेला एवढी स्त्रीची तरलता समजून घेण्याएवढे
आपले महामहिम पुरुष वर्ग आहेत का, असा एक प्रश्न पडतो काही वेळेला. फार थोडी असतील अशी माणसं असं मला वाटतं, की ज्यांना एवढी गुंतागुंत समजून घ्यायची मानसिक शक्ती आहे. त्याच्यामुळे खूप सोपं नाहीये हा प्रवास जो आहे तो. आणि लोकांना साहित्यात पण असं असतं हलकं-फुलकं आवडतं, गंभीर नको, दुःख नको. त्यामुळे हम्म, ते हम्म. हे सगळं मांडणं पण आवश्यक आहे. याच्यासाठी आहे, की तो एक मानवी जीवनाचा भाग आहे आणि त्याच्यात काही वेळेला असं वाटतं आपल्याला, की काय कोणाला त्याच्यात काय कळतंय, काय नाही. पण माझा तर अनुभव असा आहे, की ते कळणारे बरेचसे लोकं असतात, पण ते आपल्याला भेटतातच असं नाही. ते कधी ना कधी भेटले, की आपल्या लक्षात येतं, की आपण काय म्हणतो ते त्यांना बरोबर कळलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला आनंद पण होतो. बरोबर त्यांनी निरीक्षण करून एखादं वाक्य तुमचं लक्षात ठेवलेलं असतं. आणि मला असं वाटतं, की या साहित्य रंगाच्या कार्यक्रमात सुद्धा असे जे रस्ता शोधणारे पथिकं अनेक जे असतात, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आपलेपण वाटेल अशी ताकद तुझ्या कवितांच्यामध्ये आहे. अशी कविता स्त्रीच लिहू शकते की नाही याच्यावर मी कुठलं वादग्रस्त विधान करणार नाही. पण तरी मला असं वाटतं की स्त्रीच अशी लिहू शकते कविता ज्या आहेत त्या. पण एखादेच त्याच्यातला पुरुषाचा व्ह्यू पॉइंट सुद्धा कधीतरी कोणी आले कवी आणि समजावून त्यांनी सांगितला त्यांच्या भूमिकेतून, तर तो सुद्धा तेवढाच आपल्याला हलवून टाकणारा असतो, याच्यात काही शंका नाही. आणि तू प्रिया अभ्यास करून, विद्यार्थिनींशी बोलून, परत मराठी विभाग सांभाळून एवढं सगळं लिहितेस, म्हणजे तुझ्या मनामध्ये एक अस्वस्थ ज्वालामुखी असावा असं मला वाटतं, की त्याच्यातून तो व्यक्त होत असेल किंवा खूप अनेक भावनांचा कल्लोळ म्हणेन मी ज्वालामुखीपेक्षा, की जो व्यक्त होतो. आणि याला कारण आपल्या समाजातले येणारे जे अनुभव आहेत, त्या अनुभवांचे पण आपण आभार यासाठी मानले पाहिजेत, की त्यांनी तसे अनुभव दिले नसते, तर आपल्याला खरं सांगायचं तीव्र पराकोटीच्या दुःखातून पण तीव्र आणि उत्कट साहित्य जन्माला येतं, हे पण खरं आहे. असं सुद्धा काही वेळेला होतं. त्यामुळे तशा प्रकारची दुःख आणि अनुभव जर का आले नाहीत, तर माणूस केवळ काल्पनिक सर्व गोष्टींचा विचार करू शकत नाही, हे देखील खरं आहे. त्यामुळे मी दोघींनाही सांगेन, की आगे बढो, खूप चांगलं काम करा आणि तुमच्यासारख्या तरुण स्त्रिया ज्यावेळेला हे सगळं लिहितायत, तेव्हा मराठी साहित्यात पुढे काय होणार महिलांचं, त्याच्याबद्दल मला अजिबात काळजी वाटत नाही. उलट मला दिलासा वाटतो, की मराठी साहित्य पुढे नेणाऱ्या एवढ्या चांगल्या प्रकारच्या साहित्यिका आपल्याकडे आहेत आणि खूप तुम्हाला दीर्घ काळ अजून अशा पद्धतीचं लिखाण करता येवो, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. वा. खरंच आहे. थँक्यू. आणि प्रिया आणि नीता दोघींनाही मला हे विचारायचंय. आज साहित्य रंगाचा 68वा भाग आहे आणि या 68व्या भागामध्ये तुम्ही दोघी आलात, तर या पूर्ण भागालाच एक वेगळेपण असं निश्चित मिळालं. प्रिया, काय वाटतंय या अरे, साहित्य रंगामध्ये सहभागी होऊन? अतिशय सुंदर. मला नीलम आता खूप सुंदर बोलल्या. अजून एक कविता त्यांना ऐकवायचा मला मोह झाला, पण ते आता नंतर आपण भेटू कधीतरी, तेव्हा समोरासमोर बऱ्याच गोष्टी बोलता येतील अजून. पण खरंय. उपक्रम छान आहे हे तर मला उत्तरा तुमच्याकडनं माहितीच होतं, की आपण अनेकदा बोललो या संदर्भात, प्रत्यक्षात खरंय. सहभागी झाले आणि फार चांगलं एकतर एकत्र चौघींचा एक. मला नीताचं पण, नीताला खरं मी ओळखते, कालच आम्ही दोघी भेटलोय, पण ऐकलं मी पहिल्यांदा, त्यामुळे मला ते पण एक चांगलं वाटलं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला नीताची नवी ओळख झाली आहे. त्यामुळे खूप चांगला उपक्रम आहे हा, अतिशय. नीता, काय सांगणार? मला आनंद अशासाठी झाला की मी अनुवाद केलेलं जे ना ते मला इथे वाचता आलं. कारण अनेकदा स्वतंत्र लेखनाचं महत्व मान्य करताना अनुवादाकडे कधी कधी ना थोडीशी डोळेझाक होते किंवा कधी कधी दुर्लक्ष होतं आणि मग अनुवाद हे एवढं महत्वाचं नाही का असं वाटतं. आणि माझं स्वतःचं अनुवादावर फार प्रेम आहे. मला खूप म्हणजे चांगले अनुवादही वाचलेले आहेत आणि आवडतं मला अनुवाद करायला. त्यामुळे त्या प्रकारातलं मला काहीतरी वाचता आलं ह्याचा मला खूप जास्ती आनंद झाला. आणि जसं प्रियाने सांगितलं तसं आपण बोलत होतो, उपक्रमाविषयी माहिती होती. फक्त काय ते सगळं योग जुळून येत नव्हता. खूप दिवसांनी सहभागी झालं ह्याच्यात. त्यामुळे असं बरोबर. दुहेरी आनंद आहे या ह्याचा. खरंय, खरंय. खूप छान. आणि असंच वेगवेगळ्या लेखकांनी सजलेले साहित्य रंगाचे पुढचेही भाग तुम्हीही अवश्य बघा आणि आपल्या सगळ्या आप्तस्वकीयांना जरूर. शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. कारण हे डॉक्युमेंटेशन आहे आणि हे डॉक्युमेंटेशन पुढच्या काळाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यामुळे दोघींचेही अगदी मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. Yes. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू नीलमताई. स्वागत स्वागत सगळ्यांचं.